नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही आहे डाळिंब तिसऱ्या वर्षातील बाग. आता आपण तिसरा बहार धरलेला आहे. सेटिंग चांगलं झालेलं आहे. साधारण 100-150 फळ आहे, परंतु याच्यातील आपल्याला 100-110च्या आसपास फळे धरायची आहेत. जास्त झालेली फळे थिनिंग मध्ये आपल्याला कमी करायची आहेत. आणि ड्रिप मधून आपण 04247 खत सोडलेले आहे. याच्यानंतर 05234 हे सुद्धा सोडलेलं आहे. आणि आपण वरून स्प्रे घेणार आहे. साधारण आपल्या झाडावर 100 ते 140-150 पर्यंत फळ आहे. जे चांगलं फळ आहे, आकाराने आहे, ते आपण ठेवणार आहे. आणि थिनिंग मध्ये जे वाकडं आणि परत निघलेलं सेटिंग झालेलं आहे ते काढणार आहे. आपल्या बागावर जास्तीत जास्त 100 ते 110 मोजकी फळं ठेवण्याचे कारण आपल्याला साईज करायची आहे 150 ते 200 प्लस, जेणेकरून 150 प्लस साईजला मार्केटमध्ये किंमत आहे. आपलं टार्गेट आहे 200 प्लस सोडलेलं आहे. आणि आपण स्प्रे घेतलेला आहे फेंटॅक प्लस 05234 आणि चिलमॅक्स कॉम्बी, तीनच कॉम्बिनेशन करून आपला स्प्रे चालू आहे. कारण आपल्याला सेटिंग तर आता पूर्ण आपल्या टार्गेट प्रमाणे झालेलं आहे, जास्त झालेलं आहे. आपली नवती वाढू नये म्हणून फेंटॅक प्लस 05234 आणि चिलमॅक्स कॉम्बी. यामुळे काय होईल, फळांचा आकार जो कमतरता आहे तो बी भरून निघेल. आणि 05234 मुळे नवीन नवती वाढणार नाही. आपलं तर टार्गेट आहे 200 ग्राम पासून 500 पर्यंत फळाची साईज. त्यासाठी आपल्याला मोजकी फळे ठेवावी लागणार आहे.